नमस्कार, मी स्वाती. आयुष्याची अनेक वर्ष मी एका यशाच्या शोधात घालवली. मुलगी 5 वर्षाची झाली की काहीतरी करेल, स्वतःचा आबाळ शोधेल असं म्हणता म्हणता ती 9 वर्षाची झाली. काळ पुढे सरकत होता, पण मी मात्र काळजावर एक अनामिक ओझं घेऊन जिथल्या तिथेच उभी होते. आपल्या डोक्यात ना शिक्षण झाल्यानंतर खूप आयडिया असतात की आपल्याला हे करायचं आहे किंवा आपण हा बिझनेस करू. सतत आयडिया सतावत राहतात. पण ना घरातले प्रश्न, कधी भांडवलाची चणचण, तर कधी स्वतःच्याच अस्तित्वाची शंका यायला लागली ना की मग यश आपल्याशी लपंडाव खेळते की काय, असे प्रश्न सुरू होतात. म्हणजे कधी कधी कळत नाही, असं अचानक रडायला येतं आणि का रडतोय हेच कळत नाही. असं खूपदा माझ्याशी झालंय. पण म्हणतात ना, जेव्हा माणसाचे शब्द संपतात ना, तेव्हा ईश्वराचे संवाद सुरू होतात. गेल्या वर्षी एका साध्या रीलने ना माझ्या मनातल्या कुतूहलाची ठिणगी टाकली आणि महाभारताच्या महासागरात मी ओढली गेली. 18 पर्व आणि शेकडो भाग पाहताना माझा जीव एका प्रश्नावर येऊन अडकला. मला पडलेला प्रश्न असा होता की कृष्णा, तुझ्या हातात विश्वाची सगळी सूत्र असताना तू नात्याचा हा एवढा मोठा संवार का घडू दिलास रे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी नकळतपणे भगवद्गीतेच्या महाद्वारावर येऊन पोचले. खरं सांगू तर मला ग्रंथाचा फार कंटाळा, ग्रंथ वाचण्याचा असा फार कंटाळा. पण अर्जुनाचा तो गोंधळ मला जेव्हा माझा वाटू लागला ना, तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्याला वाचावं लागेल. पण मग वाचायला काहीतरी ऑप्शन शोधता लक्षात आलं की यूट्यूबवर ऑडिओ पण अवेलेबल आहेत. मग मी वाचली नाही गीता, तर मी गीता ऐकली. सुरुवातीला काही समजत नव्हतं, पण जशी गीता काळजात उतरू लागली तसा माझ्या मनातील प्रश्नांचा कल्लोळ शांत झाला. तो शब्दांचा नाद ना माझ्यासाठी केवळ ज्ञान नव्हता, तर माझ्या जखमांवरचं औषध होतं. आज परिस्थिती खूपशी बदललेली नाही. मी खूप काहीतरी मोठं अचीव केलं असं काहीच नाही. पण परिस्थितीकडे पाहणारी मी खूप बदलली. आता हरल्यासारखं नाही वाटत, मन डगमगत पण नाही, कारण आतून एक आनंदी शांतता मला साथ घालते. आता हा माझा प्रपंच जो चालू आहे ना, तो फक्त केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी नाही आहे, तर हा माझ्यासारख्या हजारो मनांना त्या शांतीचा पत्ता सांगण्यासाठी मी घेतला. गीतेतील प्रत्येक श्लोक मला कसा उमजला, त्याने माझ्या विस्कटलेल्या मनाची घडी कशी बसवली, हे मला तुमच्याशी संवाद साधत सांगायचं आहे. हा प्रवास केवळ माझा नाही, तर आपला आहे. जसं तुमच्याही मनात विचारांचं काहूर असेल ना, तर या शब्दांच्या सावलीत माझ्यासोबत चालण्यासाठी या प्रवासाचा भाग बनवून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण मिळून या ईश्वरी संवादाची अनुभूती घेऊ शकू. चला, माझ्या अनुभवाच्या नजरेतून गीतेचा प्रत्येक श्लोक नव्याने जगूया. जय श्रीकृष्ण.